तुकोबार म्हणतात मी याच्या गावासाठी भजन करायला मोकळा नाही, पण माझा भजन म्हणता म्हणता याचा गहू निघत असेल काढायला हरकत नाही. माझा गहू निघेल, याचा गहू निघेल, माझं भजन होईल आणि हा मला काहीतरी देईल, घरी कार्यक्रम होईल. चल गाड्या मला शेतकऱ्या तुझा गहूच काढतो, पण लक्षात ठेवू मी शेतात गेलो की विना ठेवणार, वेळा घेणार, गहू काढायला सुरू करणार, तू मला बोलायचं नाही, कारण माझं भजन सुरू राहणार. तुझ्या नामाचा विसर पडे कोटी ब्रह्महत्या घडे राम. नामस्मरणाची किंमत तुकोबार. चाल म्हणले चाल. जे तुकोबार गेले विना टेकला आणि वेळा घेतला, जे गहू काढायला सुरुवात केली महाराज. नामाची ताकद आणि अंगातही ताकद. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेतकऱ्याला पेंड्या बांधता येणे, पेंड्यात म्हणतात तुमच्याकडे पेंडी. जे शेतकरी म्हणून ते जे शिपी लावून कामं करू, बांधाला नेऊन देऊ पेटून म्हणे. महाराज 1 वाजला 2 वाजला 3 वाजता शेतकऱ्याला तुकोबाराने सांगितलं होतं जर का मला बोरला तर तुला एका ठोक्यात खाली पाडीन म्हणे. कारण तुकोबाराची तब्येत साधी नव्हती, एका ठोक्यात खाली पडला असता महाराज. तुकोबार छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबाराची संगती का केली आणि तुकोबाराने छत्रपती शिवाजी महाराजांची संगती का केली, एकमेकाची संगती का केल्याला कारण आहे. कारण तुकोबाराकडे काय होती धर्मनीती आणि शिवबाकडे राजनीती. राजनीती आणि धर्मनीती एका ठिकाणी का नांदली, कारण राजनीतीला धर्मनीतीला डंक लागू दिला नाही आणि धर्मनीतीने राजनीतीला डंक लागू दिला. महाराज आपल्या भारत देशामध्ये वीर किती होऊन गेले एकाला सांगता येईल का कोणाला? आपल्या भारत देशामध्ये वीरांची यादी किती वीर होऊन गेले? 7. मोजा. स्वतंत्रवीर, कर्मवीर, धर्मवीर, रणवीर, दानवीर, क्रांतीवीर आणि महावीर. पण 7 वीरांना एक एकच वीरत्व प्राप्त झालं. स्वतंत्रवीर कोण होतं? कर्मवीर, धर्मवीर, रणवीर, तानाजी मालुसरे, दानवीर, कर्ण, महावीर, गुरु. पण 7ही वीरांची लक्षणे एका पठ्ठ्यात होती, त्याला तुकाराम महाराज म्हणा. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर होते तुकोबार. ते म्हणजे याला बोलणंच नको. जे ते गहू काढलं तुकोबार, त्याला भूक लागली शेतकऱ्याला, ते तिकडंच जेवलं तिकडंच गहू जमा करायला लागलं. 3 वाजता भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणतात रुक्मिणी बघ माझ्या नावानं ओढतं तिकडे गहू काढतो, याला भान आहे का? याच्या घरी कार्यक्रम आहे. मग काय करणार? मी जाऊन पुण्यतिथी साजरी करणार. कशी? ज्याने माझ्या धर्माचं पालन केलं आणि त्याच्या धर्माचं मी रक्षण नाही केलं, माझा धर्म बुडेल. मग मी जाऊन पुण्यतिथी साजरी करणार. महाराज देवाला सांगायची गरज आहे का? देवाला जायला टाइम लागतो. ह कहेल चिमिती कहे. जे देवाने गाठोडं बांधलं, जे शंकर काळे बनिले आणि जे तुकाराम महाराज झाले ना देव, एका मिनिटात जिजाबाईच्या दारात आवले. जिजाबाई बाहेर आली. पाची तर डोक्यावर स्वयंपाक. कुठून आणला? तुला काय करायचं? तू ताटं तयार कर, मी भजन मंडळी बोलून आणतो. आणि देवाला सांगायची गरज आहे का कोण भजन म्हणतं म्हणून? एका मिनिटात कडू पाटील, भीमराव, शामराव, उत्तमराव सारे बोलणारे बसा जेवायला आणि वाढायला कोण? देव. तृप्त झालाय आणि जा म्हणले तुम्हाला भजनाला बोलायला येईल. आणि मग देव जिजाबाईला म्हणतात आवले आता 2 ताटं तयार कर, एक तोला, एक मला. एका ताटावर देव, एका ताटावर जिजाबाई. जिजाबाई देवाला वाटते, देव जिजाबाईला. काय प्रेम आहे महाराज. लोक म्हणतात जिजाबाई शिवाय देत होती, ती का आपली जिजाबाई लागली का? तुकाराम महाराजाची जिजाबाई पोटभर जेव घालायचे आणि मग भांडायच्या. आमच्या अगोदर पोटभर भांडून घेत्या. तृप्त झाला भगवान परमात्मा, ढेकर दिला आणि म्हणे आवले तू भांडे घासाल बस. जिजाबाई भांडे घासते आणि देवानं घड्याळ पाहिली, म्हणजे पठ्ठ्या यायचा टाइम झाला. तू इकडे शेतकऱ्याचा गहू काढा झाला आणि तुकोबाराने वेळा टेकला आणि विना घेऊन निघाली. शेतकरी म्हणे ओ महाराज मला बोलू नको दादा, मी काहीतरी देणार आहे. तुझ्या मनानं दे. शेतकऱ्याने मनानं काय दिलं माहिती आहे का? पेंड्या, पाचुंदा, वळणाच्या कडीचा, अख्ख्या वांब्या बाकरीने हाणलेल्या. मनानं धर्म करत असला लई सोय ना करते का लोक? कोणत्या मावशीनं मायापावर 20 रुपयाची नोट ठोली पाय पडून 3 महिने झाली. पेट्रोल पंपावाला घ्यायना आणि एंडोसाल्फानवाला घ्यायना. आता तुकोबारला काही कळत नव्हतं. पेंडे घेतल्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि जिजाबाईच्या दारात आवडला आवले. जिजाबाई बाहेर आली, पाची तो डोक्यावर गव्हाच्या पेंड्या. का हो कशाला? याचे गहू तयार कर, मी चक्कीत घेऊन जातो, याला भरवून आणतो, याचा शिरा करू आणि भजन मंडळी जीव घालू. जिजाबाई म्हणे काय भानगडे बाई, काय देवाला वेळ लागलं काय म्हणे माझ्या मालकाला? आणि पाहते खालीवर पाहते. तुकोबार जावले माझ्याकडे असं का बघते?
माझी चेष्टा करता का या वयात? तुम्हाला शोभतय का? सकाळी स्वयंपाकानं आता पेंड्या घेऊन चालले. तुकोबर म्हणतात आवले मी तुझी चेष्टा कधी आयुष्यात केलीच नाही तर काय संबंध येतो? मग मी खोटं बोलते. तुकोबर म्हणतात मी खोटं बोलतो. असा झगडा लागला महाराज. आणि शेवटी जिजाबाई म्हणते हे ऐकणार नाही. माझ्यावर विश्वास नाही तुमचा? नाही. पांडुरंगावर आहे म्हणे हो. त्या पांडुरंगाची शपथ खाऊन सांगते तुम्हीच होती. आणि मग तुकोबार टचकन रडले महाराज. तुकोबाराच्या डोळ्यामध्ये दोन दोन आसुरीच्या धारा. माझी आवली खोटं बोलणार नाही, पांडुरंगाची शपथ खोटी वाहणार नाही. आवले मला आत्ता कळाले ते कोण होतं. ज्याच्या धर्माचं मी पालन केलं आणि त्यानेच माझ्या धर्माचं रक्षण केलं असं होतं.